नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनपासून. बघा, इस्रोने शालेय मुलांसाठी डॅश डॅश नामक यंग सायंटिस्ट प्रोग्राम सुरू केला. तर आपण हे डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युवा विज्ञानी कार्यक्रम. ओके, हा जो आहे तो इस्रोने केलेला यंग सायंटिस्ट प्रोग्राम आहे. याच्यामध्ये 3 विद्यार्थी आहेत, ते पर इयर चूज केले जाणार आहेत, केंद्रशासित प्रदेश तसेच राज्यामधून. आणि ते विद्यार्थी जे असणार ते 8वी पास असले पाहिजेत आणि 9वी मध्ये शिकत असले पाहिजे. याच्यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना जे आहे ते स्पेशल असं वेटेज दिलं जाणार आहे आणि यांचं जे सिलेक्शन असणार आहे ते इस्रोने ठरवलेल्या गाईडलाईननुसार ते इस्रो करणार आहे. असाच एक कार्यक्रम होता संवाद विथ स्टुडंट, तो सुद्धा इस्रोने घेतलेला होता बेंगलोर येथे. तर हे सुद्धा जस्ट नोट करा कोणते कोणते कार्यक्रम होते. त्याचबरोबर इस्रोचे जे प्रेक्षेपण आहेत ते सुद्धा तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला नक्की इस्रोवरती क्वेश्चन बघायला मिळेल. बघू पुढे. तुम्ही ऍक्च्युली कॅटेगराईज केलं पाहिजे. अंतरिक्ष आहे तर अंतरिक्षवरती काही क्वेश्चन बनू शकतो का, मग त्याच्यामध्ये नासा आलं, आता स्पेसएक्सचे पण खूप न्यूजमध्ये आहे, भारताचं इस्रो आहे. तर मग अशा काइंड ऑफ तुम्ही बघून मग त्याच्यामध्ये कोणत्या याला कसा क्वेश्चन येऊ शकतो. जसं आता GSAT-11 आहे जो की भारताचा सर्वात अवजड उपग्रह आहे, तर त्याच्याविषयी बनू शकतो. तर तो पॉईंट आहे तो तुम्ही जास्त चांगला केला पाहिजे. अशा पद्धतीने पॉईंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे. बघा नेक्स्ट, भारतातले पहिले ज्वेलरी पार्क. तर हे भारतातले पहिले ज्वेलरी पार्क आहे ते नवी मुंबईमध्ये याचं भूमिपूजन झालेलं आहे. रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषदेचा हा एक प्रकल्प आहे. हे एक एकात्मिक उद्योग पार्क असणार आहे जिथं की एकाच छताखाली जे आहे ते एका पूर्ण जे सुविधा असणार आहेत त्या इथे अवेलेबल असणार आहेत. जसं की निर्मिती कारखाने आहेत, व्यापारी क्षेत्र आहेत, औद्योगिक कामगारांसाठी निवासस्थान आहेत, व्यापारी आधारभूत सेवा असणार आहेत. या सर्व ज्या सेवा असणार आहेत त्या सर्व सेवा या एकाच ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. ओके, तर बघा इथे दिलेलंच आहे की या उद्योगावर सध्या जे आहे ते 42 अब्ज US$ एवढ्या निर्यातीपासून 2025 पर्यंत जे आहे ते किती EMI 75 अब्ज डॉलर एवढ्यापर्यंत केलेलं आहे. परत याचं जे आहे ते राष्ट्रीय उत्पादनामध्ये किती वाटा आहे तो पण दिलेला आहे, हा पण जस्ट नोट करून ठेवा तुम्ही. आणि हे जे आहे रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद, ती केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत 1966 साली जी आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे. आणि ही जी आहे ती म्हणजे जेम्स आणि ज्वेलरी उद्योगाची एक शिखर संस्था आहे. आणि या संस्थेचे मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे. परत कोलकाता, चेन्नई, सुरत, जयपूर येथे जे आहे ते त्यांचे विभागीय डिव्हिजनल जे कार्यालय आहेत ती तिथे आहेत. जस्ट तुम्ही नोट करून ठेवा की कुठे झालेलं आहे हे. बघू पुढे. अल नागा 2019. तर भारत आणि ओमान यांच्यामधील द्विपक्षीय संयुक्त असा हा सराव आहे आणि ओमानमधील जेबेल अल अख्दर पर्वत येथे झालेला आहे. अल नागा 2019 एक्सरसाइज हा जो आहे ही आवृत्ती कितवी आहे, 3री आवृत्ती आहे. ओके, 12 मार्च पासून ही सुरुवात होणार आहे याची, जे 25 मार्च पर्यंत असणार आहे. याच्यामध्ये जे आहे ते कौशल्य, शस्त्र हाताळणी आहे, फायरिंग कौशल्य, हे जे आहे ते मग दोन्ही देशांचे सैन्य जे आहे ते त्याची देवाणघेवाण करणार आहेत. ओके, बघा 2006 भारत ओमान संयुक्त सैन्य सहकार्याच्या बैठकीतून सुरुवातीपासून भारत ओमान द्विपक्षीय सुरक्षा संबंध विकसित झालेले आहेत. याचं जे पहिलं जे होतं अल नागा ते जानेवारी 2015 मध्ये झालेलं ओमानमध्ये आणि 2017 मध्ये मार्च भारतामध्ये झालेलं होतं. ओके, तर हे जस्ट आहे ते लोकेशन आणि कधी झालेलं आहे, 3री आवृत्ती आहे, त्यामुळे तुम्हाला हे तिन्ही सुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आता हे आलेलं आहे युद्ध सरावाच्या रिलेटेड, तर तुम्हाला इतर सुद्धा जे आहेत एक्सरसाइज ते सुद्धा तुम्हाला इथं माहीत असणे आणि त्याचे रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. एक्झामला खूप कमी वेळ राहिलेला आहे. कोकण आहे 2018, इंद्रा 2018 आहे, कोप इंडिया आहे, हँड इन हँड आहे भारत आणि चायनामध्ये, चीनमध्ये झालेलं चेंगदू येथे, धर्म गार्डियन आहे, पहिल्यांदा भारत आणि जपानमध्ये झालेला लष्करी सराव मिझोरम येथे झाला. आता याच्यामध्ये पण विशेष जे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके, जसं की समुद्र शक्ती आहे, भारत आणि इंडोनेशियामध्ये पहिला सागरी सराव झालेला होता. सिम्बेक्स आहे, 25वा सराव असल्यामुळे तो आतापर्यंत सर्वात मोठा असा असणार आहे, मोठा झालेला आहे अंदमान व बंगालच्या खाडीमध्ये.
धर्म गार्डियन सुद्धा आहे, तो भारत आणि जपान मधला पहिला आहे. मग असे जे आहेत संप्रीती आहे, ट्रायडन जंक्चर आहे, हे जे युद्ध सराव आहेत जे की भारताने पार्टिसिपेशन केलेलं आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं अपेक्षित आहे. लोकेशन कुठे झालं, कितवी आवृत्ती आहे, ओके, आणि कधी स्टार्ट झालेलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे. मुकेश अंबानी जगातील 13व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती. बघा, गेल्या वर्षभरात आहे ते त्यांच्या संपत्तीमध्ये 25% वाढ झालेली आहे. आता मुकेश अंबानी तर सगळ्यांनाच माहीत असणार आहेत जिओमुळे. ते फोर्ब्सने आहे ही नुकतीच जाहीर केलेली आहे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादी, आणि त्याच्यामध्ये त्यांना जे आहे ते 13वं स्थान दिलेलं आहे. तुम्हाला हे स्थान जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं जे आधीचं होतं गेल्या वर्षीचं होतं ते 19वं होतं. 6 स्थानांचे जे आहे ते त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि याच्यामध्ये एक नंबरला कोण आहे तर जेफ बेझॉस, अमेझॉनचे जे सीईओ आहेत ते याच्यामध्ये टॉपमध्ये आहेत. आणि त्यांच्यानंतर जे आहेत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत, वॉरन बफेट, ट्रेडिंगचा बादशाह म्हणतात वॉरन बफेट सुद्धा तुम्हाला माहित असतील, तर ते 3rd नंबरला आहेत. पहिले 3 तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा, आणि मुकेश अंबानी यांचं जे आहे ते रँक तुम्ही लक्षात ठेवा. बघू पुढे. जस्ट वन लाइनरसाठी हे महत्वाचं आहे. बोलो मोबाईल ॲप हिंदी इंग्रजीमध्ये पटनासाठी गुगल कंपनीने बोलो मोबाईल ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा हे ॲप जे असणार आहे ते जे प्रायमरी एज्युकेशन घेणाऱ्या मुलामुलींसाठी असणार आहे, की जे हिंदी आणि इंग्रजीमध्ये वाचन पठण करू शकतात त्याच्या थ्रू. म्हणजे हे जस्ट तुम्हाला गाईड करणार आहे त्या मुलामुलींना छोट्या. आणि याच्यामध्ये बॉट असणार आहे, त्याचं नाव काय आहे ते पण नोट करून ठेवा. दिया नावाचं जे असणार आहे ते बॉट आहे, म्हणजे एक ॲनिमेटेड व्यक्ती जे म्हणतात ते बॉट असतो. तुम्हाला जर बऱ्याच ठिकाणी असतं बघा, एखादी फायनान्शियल साईट असेल, तुम्ही त्याला लॉग इन केलं की लॉग इन केल्या केल्या लगेच तुम्हाला हाय दिस इज कायरा, हाऊ मे आय हेल्प यू असं तुम्हाला लगेच तिथे पॉपअप येतो. मग ते जे असतात ते बॉट असतात. मग तशा पद्धतीने हे जे आहे ते हे दिया जे ॲनिमेटेड व्यक्ती असणार आहे, की जी त्यांना जे असणार आहे ते मदत करणार आहे, म्हणजे वाचनासाठी उत्तेजन देणं, शब्द उच्चारण्यास मदत करणं असं काम करणार आहे. आणि हे जे ॲप असणार आहे ते स्पीच रिकॉग्निशन असणार आहे, टेक्स्ट टू स्पीच असणार आहे याच्यामध्ये. आता गुगलचे चांगलेच फीचर आहेत, सगळ्यांना माहीत असतील. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. भारतातील पहिले ज्वेलरी पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? आशा करतो मित्रांनो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल, आणि तुम्हाला हे लेक्चर आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.